राणादाचं लगीन झालंय म्हणजे खुशीचाच दिवस असणार रे. राणादा काय घरात आला नाही, वाईट झालं ना. आम्ही तर असं काही प्लॅनिंग केलं बी नव्हतं, आमच्या तर मनात बी नव्हतं म्हणजे असं काही होईल असं कधी वाटलंच नाही. पण झालं बाबा. अगं असं नाही व्हायला पाहिजे होतं ग. माझ्या भावाने घर सोडलं, लय लागलं माझ्या मनाला. सूरजराव, लई मनाला लावून घेऊ नकासा. ती मास्तरीन बाई जर घरात आली असती तर काय झालं असतं याचा कधी विचार केलाय काय? कोण? वहिनी काय? ए, वहिनी असेल तुझी, आमची वैरीण आहे, वैरीण. बरं झालं ती शेतात गेली, लई मोठा बोनस मिळालाय बघ आम्हासनी. बोनस मिळाला? ए, बोनस दिवाळीत मिळतोय का? कसं आहे सूरज, आता हीच आमची दिवाळी आहे, ह्योच आमचा दसरा आणि ह्योच आमचा पाडवा आहे बघ. आमची ही वैरीण लई दिवस शेतात राहणार नाही. शेतातल्या दगदगीला आणि तुझ्या भावाच्या आडानीपणाला कंटाळून 4 दिवसात पळून जात्या का नाही बघ. आणि एकदा का ती पळून गेली ती झंझटच मिटली. आणि मग या खोलीत, या वाड्यात आणि गायकवाड घराण्यात थोरली सून आम्हीच आहे आणि आम्हीच राहणार. पण राणादा आणि वहिनी घरात यायलाच पाहिजेत. मी स्वतः सकाळी जाऊन घेऊन येणार त्याची परत. काही गरज नाही कुणाला आणायची. तू मग कुणाला आमचं चांगलं बघवतच नाही काय? तू येणार, आपण दोघं बी जाऊन त्याची परत घेऊन येऊ. अक्कल काय जरा घाण टाकली असतं काय तू? हा, दोघं भाऊ भाऊ आपला सारखंच. आपण दोघं बी जाऊ की गाडी घेऊन येऊ त्याची परत. झोप म्हणलं नवं का मामांजीला घेऊन येऊ? झोप. मी जाणार होते सकाळी, राणादाला वहिनीला घेऊन येणार परत. सकाळी जाणार होते. वहीन, या घरात तुम्हीच तोरल्या राहणार. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही, यो या रानाचा शब्द आहे. आपल्याला या घरात राहता येणार नाही. राहणार काय नवीन? ते मी दुसरीकडे जायचं ठरवलं होतं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.